नमस्कार मित्रांनो, मनी प्लॅनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कल्पना करा की उद्या तुमचा एक महत्त्वाचा इन्स्ट्रुमेंट आहे, होम लोनचा हप्ता येणार आहे किंवा बिझनेस लोनचा हप्ता असणार आहे आणि अचानकपणे तुम्हाला कळतं की उद्या तुमचा पगार होणार नाही आहे. तर काय परिस्थिती होईल? किंवा एखादा चेक तुम्हाला मिळणार असतो, एखादं पेमेंट तुम्हाला येणार असतं आणि तुम्हाला कळतं की तुमचं जे काही पेमेंट आहे ते काही कारणामुळे थांबलेलं आहे, त्यामुळे तुमचं पेमेंट येणार नाही आहे आणि दुसऱ्या दिवशी तुमचा इन्स्टॉलमेंट असणार आहे. तर अशा वेळेस काय होणार आहे? तर अशा वेळेस नक्कीच आपली धावपळ होते आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणून प्रयत्न करतो की आपली जी काही इन्स्टॉलमेंट आहे त्याची रक्कम आपण कुठून ना कुठून कशी अरेंज करू शकू. आपण मित्रांना फोन करतो, आपण नातेवाईकांना फोन करतो आणि आपला प्रयत्न हाच असतो की हा जो काही इन्स्टॉलमेंट आहे तो कुठल्याही कारणामुळे बाउन्स होऊ द्यायचा नाही, कारण त्याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोअरवर होणार आहे आणि पुढे लोन घेताना किंवा बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत त्याचा परिणाम नक्कीच आपल्याला जाणवणार. त्यामुळे आपला प्रयत्न हाच असतो की आपला इन्स्टॉलमेंट हा योग्य रीतीने योग्य वेळेत क्लिअर झाला पाहिजे. पण हे तो क्लिअर होण्यासाठी आपली तयारी कितपत आहे यावर ते ठरेल की तुम्ही त्यावेळेस किती त्रास सहन करता किंवा नाही करत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ हा असाच इमर्जन्सी फंड संदर्भात आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण इमर्जन्सी फंड म्हणजे काय, त्याच्यासाठी आपल्याकडे कोणते पर्याय आहेत आणि आपण तो कसा बनवू शकतो या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ जरी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्पेशली महिलांसाठी जरी मी डेडिकेट करत असलो तरी सुद्धा शेवटी इमर्जन्सी फंड हा सर्व व्यक्तींना कामाला येणार आहे. जेंट्स असो किंवा फिमेल असो, हा प्रत्येकासाठी हा तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, जागतिक महिला दिनाच्या स्पेशली महिला प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे टू ऑल दी फिमेल्स प्रेझेंट अँड वॉचिंग दिस व्हिडिओ नाव. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 5 ऑप्शन्स असे बघणार आहोत जे आपल्याला इमर्जन्सी फंड बनवण्यामध्ये चांगल्या रीतीने मदत करू शकतात. लोकांचा प्रश्न असेल की इमर्जन्सी फंड बनवायचं ते ठीक आहे, पण नक्की इमर्जन्सी म्हणजे आहे तरी काय, किंवा इमर्जन्सी कशाला आपण म्हणू शकतो? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण इमर्जन्सी हा अर्थ किंवा हा जो काही शब्द हा वेगवेगळ्या रीतीने किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या रिलेटेड वापरू शकतोय. उदाहरण द्यायचं ठरलं तर जसं आपण म्हणतो ना की इमर्जन्सी फंडचा अर्थ काय किंवा इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर इमर्जन्सी फंड म्हणजे एक आपला बॅकअप प्लॅन. आता हा बॅकअप प्लॅन आपल्याला काय देतो, तर आपल्याला एक एक्स्ट्रा प्रोव्हिजन करून देतो. कशासाठी? हा जो बॅकअप प्लॅन आहे हा आपल्याला आपलं जे काही दैनंदिन गरजा आहेत त्याचे खर्च भागवण्यासाठी आपल्याला बॅकअप देत आहेत. आता जनरली इमर्जन्सी फंड किती असायला पाहिजे, तर असं म्हटलं जातं किंवा तुम्ही बऱ्याच लोकांनी न्यूज मीडिया किंवा यूट्यूब व्हिडिओज किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काही माहिती वाचलेली असेल, ऐकली असेल, पाहिली असेल. त्यामध्ये असं सांगितलं जातं की तुमचं जो काही महिन्याचा खर्च आहे त्याच्या कमीत कमी 6 ते 12 पट तरी तुमचा इमर्जन्सी फंड असायला पाहिजे. याचा अर्थ असा की समजा तुमचा 10 रुपये हा दर महिन्याचा खर्च आहे, तर तुमच्याकडे कमीत कमी 60 ते 120 रुपये हे इमर्जन्सी फंडच्या स्वरूपात सेफ असायला पाहिजे. आता हा इमर्जन्सी फंड असला तर काय होऊ शकतं, किंवा हा इमर्जन्सी फंड ॲज अ बॅकअप प्लॅन म्हणून पकडला तर त्यांनी काय करता येईल, तर त्यांनी आपल्याला जे काही आपले डेली एक्सपेन्सेस, दैनंदिन गरजा, जी जीवनावश्यक खर्च आहेत, जे आपल्याला करायचेच असतात, आपण कमवत असो किंवा नसो, आपण आजारी असो किंवा नसो, आपल्याला तो खर्च करायलाच लागतो. तर तो जो काही आपला दैनंदिन जीवनातला जो काही खर्च आहे तो आपल्याला इमर्जन्सी फंडद्वारे करता येऊ शकतो. दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाचा की शॉर्ट टर्म जे काही गोल्स असतात आपले, उदाहरण द्यायचं ठरलं तर समजा आपल्याला 3 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलांच्या शाळेची फी द्यायची आहे, कॉलेजची फी द्यायची, किंवा आपण एखादा काही कोर्स करणार आहोत, करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ती फी द्यायची आहे, किंवा आपण कोणाचे तरी पैसे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला कोणाला तरी द्यायचे आहेत. तर अशा प्रकारचे जे पण काही कारणं असतील, किंवा आपलं समजा काही एखादं काम आहे जे आपल्याला पूर्ण करायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला लवकर 2 महिने, 3 महिने, 4 महिने किंवा 1 वर्षात तो पैसा लागणार आहे, तर असे जे काही शॉर्ट टर्म जे आपले गोल्स असतात, आर्थिक उद्दिष्ट असतात, त्याच्यासाठी आपण हा बॅकअप फंड किंवा इमर्जन्सी फंड हा आपण वापरू शकतोय. अच्छा, याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं काय होतोय, तर इमर्जन्सी फंड आपल्याला काय देतोय, तर इमर्जन्सी फंड आपल्याला एक फ्रीडम ऑफ वर्क देतो. तर याचा अर्थ काय होतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की इमर्जन्सी फंड जर तुमच्याकडे असला तर इमर्जन्सी फंड असल्यानंतर समजा तुमचं काही कारणामुळे काम थांबलंय किंवा तुमचं जॉब बदलला गेलाय किंवा जॉब बंद झालाय किंवा जॉब सोडायला लागलाय, तर अशा परिस्थितीमध्ये लगेच तुम्हाला काही नोकरी मिळणार नाही.
असं धरून चला की तुम्हाला 2 महिने लागले, 3 महिने लागतील असं तुम्हाला वाटतंय की पहिला जॉब सोडून दुसरा जॉब मिळायला. मग जेव्हा तुम्ही 2-3 महिन्याच्या हिशोबाने जॉब शोधत असाल त्यावेळेस तुम्हाला असं नको व्हायला पाहिजे की तुमच्याकडे तयारीने तुमचा जो काही दर महिन्याचा खर्च करायचा आहे, तुम्हाला जो काही आवश्यक खर्च आहे, खाण्याचा म्हणा, राहण्याचा म्हणा, कपड्यांचा म्हणा, मुलांच्या शिक्षणाचा, तो पूर्ण करायला जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नाहीये तर मग तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला जी मिळेल ती नोकरी घ्यायला लागेल. भले पगार तुमच्या हिशोबाने असेल किंवा नसेल, किंवा तुम्हाला पगार जो हवा आहे तो मिळत असला किंवा नसला तरी सुद्धा नाईलाजाने तुम्हाला ते करायला लागणार. कारण तेव्हा तिथे तुम्हाला फ्रीडम नाही राहणार की तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवा तसा तो जॉब किंवा तो बिझनेस किंवा तो जो काही काम आहे तो तुम्ही निवडू शकाल. तर ते तुमचा इमर्जन्सी फंड असेल तर कदाचित तुम्हाला ते फ्रीडम ऑफ वर्क देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही अजून वेगळे ऑप्शन्स बघू शकता, अजून जास्त चांगल्या नोकरी किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही बघू शकताय किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही बघू शकताय. कारण तुम्हाला माहिती आहे की जो काही आपल्याला लागणारा खर्च आहे किंवा जे पण काही आपल्याला खर्च एक्सपेन्सेस द्यायचे किंवा करायचे त्याच्यासाठी आपल्याकडे बॅकअप हा रेडी आहे. अच्छा, अजून एक होतं की जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असला किंवा इमर्जन्सी फंड जर तुम्ही बनवलेला असेल तर इमर्जन्सी फंड काय देतोय तुम्हाला, म्हणजे इमर्जन्सी फंड नक्की काय. तर इमर्जन्सी फंड हा तुमचं अचानकपणे तुमचे इन्कम बंद झालं किंवा तुमचं बिझनेस बंद झाला किंवा जॉब गेला आणि तुम्हाला खर्च करायचे पण तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तर मग त्यावेळेस जनरली आपण काय करतो, तर त्यावेळेस आपण जनरली मोस्ट केसेसमध्ये आपण पर्सनल लोन घेतो किंवा काही लोक व्याजावर पैसे घेतात. तर हे जे काही व्याज किंवा पर्सनल लोन आहे याचा इंटरेस्ट रेट हा खूप जास्त असतो. तुम्हाला माहिती असेल आणि कदाचित तुमच्यापैकी कोणी घेतला असेल तर तुम्हाला माहिती असेल की हा जो काही व्याजाचा दर असतो हा 18%, 24%, 30%, अगदी 40-42% पर्यंत तो वार्षिक व्याजाचा दर पर्सनल लोनसाठी असू शकतोय. मग हे जे काही तुम्ही व्याज देणार आहे हे खूप जास्त मोठं असणार आहे आणि हे जर व्याज तुमचं वाचवायचं असेल तर त्याच्यासाठी इमर्जन्सी फंड हवा. म्हणजे इमर्जन्सी फंड काय आहे, तर इमर्जन्सी फंड हा बॅकअप आहे. कशासाठी, तर तुम्हाला जर अचानकपणे पैशाची गरज पडली आणि तुम्ही जर असं काही लोन घेणार असाल तर ते जे काही लोन आहे ज्याच्यावर खूप जास्त व्याज आहे ते तुम्ही वाचवू शकता इमर्जन्सी फंड असेल तर. अच्छा, अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की इथे आपण बघतो की जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही फायनान्शियली स्टेबल असाल, तुमच्याकडे एक स्ट्रॉंग इमर्जन्सी फंड रेडी असेल तर तुमच्यामध्ये हिंमत राहते. आपण म्हणतो ना की बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण प्रयत्न करत असतो. समजा तुमची नोकरी गेली आहे किंवा जॉब गेलाय आणि आपण मग ऑप्शन काही ना काही शोधत असतो ना, तर अशा वेळेस तुम्हाला हिंमत देण्याचं काम कोण करू शकतं, तर इमर्जन्सी फंड हा तुम्हाला हिंमत, आधार आणि मदत देण्याचं काम हा इमर्जन्सी फंड करू शकतो. आणि तो आधार किंवा हिंमत तयार करण्यासाठी हा तुमच्यासाठी बॅकअप आहे आणि त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणू शकतोय. आता बरेच लोकांचं हे असतं, तसं मी आधीच्या याच्यामध्ये ऑलरेडी आपण तो कव्हर केलेला आहे, पण बरेच लोकांना वाटेल की मग तो इमर्जन्सी फंड ठीक आहे, कळालं काय असतो किंवा त्याचं एक्झॅक्टली अर्थ काय आहे, पण मग तो का बरं असायला पाहिजे किंवा तो बिल्ड करायची का गरज आहे. तर त्याच्या महत्त्वाचे काही गोष्टी आपण इथे बघतोय. ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं, जसं आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, अनएक्सपेक्टेड असतात. आणि मग अशा ज्या काही अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत त्या गोष्टींना सांभाळण्यासाठी, त्या गोष्टींचा इफेक्ट टाळण्यासाठी आपल्याला इमर्जन्सी फंड हा असायला पाहिजे. तर अनएक्सपेक्टेड इन्कम लॉस जसं आपण बघितलं की आज तुमची नोकरी आहे पण अचानकपणे काही झालं आणि तुमची नोकरी गेली, तर अनएक्सपेक्टेडपणे जो होणारा इन्कम लॉस आहे हा तुम्हाला पुढे कव्हर करायला वेळ लागेल. तुम्हाला नवीन जॉब भेटायला वेळ लागेल किंवा तुमचा बिझनेस आहे आणि तुमचा बिझनेस काही कारणामुळे बंद झाला किंवा बिझनेसमध्ये मोठं नुकसान झालं, तर तो अनएक्सपेक्टेड लॉस होता जो की तुम्हाला कव्हर करायचा आहे. पण तो कव्हर केल्यानंतर मग तुमचा इन्कम परत स्टेबल होणार आहे. आणि हा जो काही पिरियड आहे हा पिरियड तुम्ही कसं काय कम्प्लीट करणार, तर या पिरियडमध्ये तुम्हाला जो काही खर्च करायचा तो करायला लागणार ना. ज्या काही गोष्टी आवश्यक आहे, लाईफस्टाईल नीड्स म्हणा किंवा आपले दैनंदिन गरजा, त्याच्यासाठी पैसा लागणारच आहे. मग तो पैसा कुठून आणणार आहे, तर तो पैसा आणण्यासाठी तुम्हाला इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आपण बघतो की आपल्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये काही घटना घडतात किंवा कोणतीही घटना ही अचानकपणे घडू शकते. आपण त्याबद्दल काहीच गॅरंटी आज घेऊ शकतो का, तर नाही घेऊ शकत. त्यामुळे कधी पण आपल्याला हॉस्पिटलाइज व्हायची गरज पडू शकते. काही ऍक्सिडेंट झाला, आपण हॉस्पिटलाइज झालो आणि त्या पिरियडमध्ये
आपली लीव्ह असेल किंवा आपल्या सुट्ट्या चालू असतील किंवा आपला बिझनेस असेल तर आपलं दुकान समजा बंद असेल किंवा आपली व्यवसाय बंद असला, पण त्या पिरियडमध्ये आपल्याला लागणारा जो काही दैनंदिन खर्च आहे, आपल्याला म्हणा की आपल्या फॅमिलीला म्हणा, जो काही लागणारा खर्च आहे तो करायला लागणार ना. मग तो जो अनएक्सपेक्टेड हॉस्पिटलायझेशन आहे त्याच्यामुळे जो आपल्या अर्निंगवरती परिणाम पडणार किंवा अर्निंग आपली थांबणार आहे किंवा इन्कम किंवा उत्पन्न आपलं थांबणार आहे, तर ते उत्पन्न जरी थांबलं असलं तरी सुद्धा आपल्याला ज्या गोष्टी जगण्यासाठी आवश्यक आहे त्याच्यासाठी तर आपण खर्च करणार की नाही. मग तो जो खर्च करायचा आहे तो खर्च करण्यासाठी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड प्रॉपरली असणं गरजेचं आहे. शॉर्ट टर्म नीड्स जे आपण बघितले की मुलांचं शिक्षण, मुलांची फी द्यायची आहे किंवा काही कारणामुळे तुमची नोकरी चेंज झाली किंवा काही कारणामुळे काही दिवस तुमची सॅलरी कमी झाली, तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला मुलांच्या शिक्षणाची फी किंवा शाळेची फी द्यायची, कॉलेजची फी द्यायची, ट्युशनची फी द्यायची. तर हे जे काही शॉर्ट टर्म गरज आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असला तर ते तुम्ही देऊ शकाल, नाही तर मग तुम्हाला अडचण होऊ शकते. बरेच वेळेस काय होतं, मे बी मी तर बऱ्याच लोकांना तसं करताना पाहिलेलं आहे, तुम्ही पण ते पाहिलं असेल किंवा तुमचा त्या संदर्भात काय अनुभव असेल की आपण इमर्जन्सीच्या बाबतीत पहिले विचार जनरली करत नाही. आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतो, मग ती इन्व्हेस्टमेंट तुमची कदाचित सोन्यामध्ये असेल किंवा मे बी तुमचं काही इन्शुरन्समध्ये तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा तुम्ही फिजिकल काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, फिजिकल प्रॉपर्टी असेल, पण इवन तुमची काही फंडमध्ये किंवा स्टॉक्समध्ये पण काही इन्व्हेस्टमेंट असेल. पण काय होतं आहे की समजा काही कारणामुळे इन्कम बंद झालं किंवा नोकरी गेली किंवा जॉब चेंज करायची वेळ आली, तर त्या पिरियडमध्ये मग आपल्याला काय करायला लागतं, इमर्जन्सी फंड जर तुमचा नसला तर तुम्ही काय कराल, तर तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट केलेले आहे या तुम्ही कदाचित तुम्ही काढून टाकाल किंवा विकून टाकाल. मग त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कदाचित तुम्हाला लॉस पण होऊ शकतोय जर तशी परिस्थिती असली तर. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला गरज आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्वस्तामध्ये त्या गोष्टी विकायला लागतील आणि त्याचं नुकसान मग तुम्हाला होत आहे. म्हणजे एकीकडे तुमचा जे काही गुंतवणूक आहे ती पण मोडली जाते आणि ती मोडली जात असताना त्याच्यामध्ये नुकसान करून ती जाते. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला इमर्जन्सी फंड तुम्ही केलेला असला तर तुम्हाला हे सगळं करायची गरज कदाचित पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं काय होतंय की मे बी माझा पण तसा अनुभव आहे, तुमचा प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अनुभव असणारच आहे की आज माझं इन्कम सुरू आहे, आज माझा जॉब सिक्युअर आहे किंवा आज माझा व्यवसाय स्टेबल आहे, पण उद्या काही कारणामुळे माझा जॉब गेला किंवा बदल झाला किंवा डिमोशन झालं किंवा बिझनेसमध्ये काही प्लस मायनस झालं, तर त्यावेळेस आपण डिस्टर्ब होणार आणि प्रत्येकजण हा होणारच आहे. काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला तो परिणाम जाणवतोय. पण हे जर का तुमच्याकडे तयारी असेल, तुम्ही प्रॉपर इमर्जन्सी फंड बनवलेला असेल, तर कदाचित तुम्हाला तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तो परिणाम जाणवणार नाही. तुम्ही मानसिकरित्या तुम्ही त्यातल्या त्यात थोडे कंट्रोलमध्ये राहाल. तुमच्या मनामध्ये काही प्रमाणामध्ये शांतता ही नक्कीच राहील की चला ठीक आहे, अशी जरी परिस्थिती आली तरी सुद्धा आपल्याकडे इमर्जन्सी फंड आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करायचं काही काम नाही आहे. तर हा इमर्जन्सी फंडचा तुमचा मेन हे जे काही पॉईंट्स आहे हे खूप महत्त्वाचे आहे आणि या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून तुम्हाला आज गरज आहे की योग्य तो इमर्जन्सी फंड आपण बनवायला पाहिजे. आता इमर्जन्सी फंड तुम्हाला कळालं की काय आहे आणि का बरं तो करायला पाहिजे. आता आपण तो कसा करायचा ते इथे बघूया. तर इमर्जन्सी फंड तुम्हाला करण्यासाठी तुमच्याकडे सध्या बरेच ऑप्शन्स आहेत. कदाचित तुमच्यापैकी बरेच जण यापैकी काही ना काही ऑप्शन नक्की वापरत असाल, तर हे तुमच्यासमोर काही ऑप्शन्स इथे दिसत आहेत. तर सर्वात पहिला जो नॉर्मल ऑप्शन किंवा हा पण ट्रेडिशनल ऑप्शन म्हणूया किंवा जुन्या काळापासून परंपरेपासून हा चालत आलेला आहे की आपण काही ना काही कॅश जी आहे ती साईडला काढून ठेवतो आणि ती कॅश मग आपण घरात कुठेतरी ठेवत असतो. मे बी आपण तिजोरीमध्ये ठेवतो, डब्यामध्ये ठेवतो किंवा अजून कुठेही ठेवतो. पण तुकड्या तुकड्यांमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॅश ठेवत असतो. स्पेशली महिला या बाबतीमध्ये जास्त एक्सपर्ट आहेत आणि त्या कुठे ना कुठे काही ना काही पैसे साईडला काढून ठेवत असतात, वेगवेगळ्या पर्समध्ये ते ठेवत असतात आणि अशा पद्धतीने ते एक काही ना काही बॅकअप त्यांच्यासाठी तो बनवून ठेवत असतात. आणि त्यांना ते माहिती असतं की आपल्याला तशी वेळ आली
कुठे काही एकदम आपल्याला काही द्यायची वेळ आली तर आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाही, आपण हे सगळं जे काही ठेवलेले आहेत ते सगळा पैसा गोळा करून आपण ते जे काही गरज आहे ती पूर्ण करू शकतोय. तर अशा पद्धतीने पहिला जो ऑप्शन आहे जो आपण म्हणू शकतो की इमर्जन्सी फंड करण्यासाठी तो म्हणजे कॅश आहे. पण याच्यात प्रॉब्लेम काय आहे की जनरली आपण असं पाहिलेलं आहे जेव्हा आपण पैसे ठेवतो किंवा कदाचित तुम्ही ठेवत असाल तर मला वाटतं की म्हणजे माझ्यापेक्षा तुमचा जास्त जास्त अनुभव असेल, महिला जर इथे तुम्ही हे बघत असतील तर, की माझ्या हिशोबाने आपण काही खूप मोठी रक्कम नाही ठेवणार. 10,000 रुपये एखाद्या ठिकाणी ठेवले किंवा 20,000 रुपये ठेवले किंवा 30,000 ठेवले असं कदाचित आपण करणार आहे. जे आपण कॅशच्या स्वरूपात जी पण काही रक्कम ठेवतो तिला काही लिमिटेशन्स असतात आणि ती काही प्रमाणामध्येच आपण ठेवतो. जनरली आपण ती काही खूप अशी मोठी रक्कम जनरली असं साईडला काढून शक्यतो ठेवत नाही. काही अपवाद याला असू शकतात पण मॅक्झिमम कंडिशनमध्ये कदाचित ते तसं होत नसावं. त्यामुळे कॅशच्या बाबतीमध्ये जो काही आपण वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये जे काही पैसे जमा करून ठेवतो ते लिमिटेड असतात. फिक्स डिपॉझिट हा एक आपल्या सर्वांच्या माहितीतला असलेला पर्याय आणि बहुतेक जण म्हणजे आजच्या तारखेला सुद्धा अगदी आपल्या घरामधले जे वयस्कर व्यक्ती असतील त्यापासून ते मिडल एज व्यक्ती किंवा कदाचित काही प्रमाणामध्ये तरुण व्यक्ती पण फिक्स डिपॉझिट या पर्यायाचा नक्कीच वापर करतात आणि कुठल्या ना कुठल्या कारणासाठी फिक्स डिपॉझिट आपण हे करत असतो. आता फिक्स डिपॉझिट करायला आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, भरपूर प्रकारच्या बँक्स आहेत, पोस्ट ऑफिसेस आहेत आणि कुठे ना कुठे आपण ते फिक्स डिपॉझिट करू शकतो. आता आजच्या तारखेला जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही कॅश कुठे ठेवली, कॅश तुम्ही एका डब्यात ठेवली आणि ती 2 वर्ष ठेवली, 5 वर्ष ठेवली तर ते कॅशची रक्कम वाढणार आहे का? ती रक्कम वाढणार नाहीये, कारण ते आपला पैसा आहे ना तो. पण हेच आपलं फिक्स डिपॉझिट जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्याच्यात काहीतरी व्याज मिळत असतं आणि त्यामुळे आपला पैसा कालांतराने वाढायची शक्यता असते. आता इथे जे तुम्हाला व्याज दर दिसतोय हा 60%, हा मी साधारण ॲव्हरेज व्याज दर पकडलेला आणि हा साधारण 1 वर्षासाठी आपण फिक्स डिपॉझिट केलं तर तुम्हाला किती व्याज मिळतं किंवा मिळू शकतं तो आपण इथे बघतोय. त्याचप्रमाणे रिकरिंग डिपॉझिट. तर रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय, तर फिक्स डिपॉझिटमध्ये आपण एकदाच वन टाइम एखादी रक्कम जाऊन जमा करतोय आणि ती डिपॉझिट करतोय. रिकरिंग मध्ये काय होतंय की आपण थोडी थोडी रक्कम समजा उदाहरण द्यायचं झालं तर दर महिन्याला 5,000 रुपये 10,000 रुपये असे आपण दर महिन्याला रेग्युलरली डिपॉझिट पण करू शकतोय. त्याला आपण रिकरिंग डिपॉझिट असं म्हणतो आणि त्या रिकरिंग डिपॉझिट वरती पण बहुतेक बँकांचा जो व्याज दर आहे तो साधारणपणे 60% जर आपण ते 1 वर्षासाठी ठेवलं. याच्या पुढचं जे तुमचं इमर्जन्सी फंड करण्यासाठीचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे सेव्हिंग अकाउंट. तर मला वाटतं हे जे अकाउंट आहे हे कदाचित बऱ्यापैकी लोक डायरेक्टली नाही वापरत पण इनडायरेक्टली वापरतात. याचा अर्थ काय, तर काही ना काही रक्कम आपण इमर्जन्सीसाठी कॅश न ठेवता आपण बँकेत ठेवत असतो. आणि मी असे पाहिलेले आहेत उदाहरणं ज्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कोणाच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ₹1,00,000, कोणाच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ₹2,00,000, कोणाच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कदाचित 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 50 लाख असे सुद्धा मी पाहिलेले आहेत. तर ते सेव्हिंग अकाउंटमध्ये त्यांनी ठेवलेले. तर मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये एवढे पैसे का बरं ठेवले, तर त्यांचं उत्तर असं असतं की त्यांना 2 महिन्यांनी एखाद्या गोष्टीसाठी ते पैसे लागणार आहे किंवा एखाद्या कारणासाठी त्यांना ते वापरायचे म्हणून त्यांनी ते सेव्हिंग अकाउंटमध्ये ते पैसे ठेवलेले आहेत. आता नॉर्मल सेव्हिंग अकाउंटला आपल्याला व्याज किती मिळतं, ॲव्हरेज सरासरी 2-2.5% जनरली ॲव्हरेज आपल्याला व्याज मिळतं. हे वर्षाचं व्याज आहे 2% सेव्हिंग अकाउंटवरती. म्हणजे थोडक्यात तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये खूप जास्त पैसे जरी ठेवले तरी तिच्यामध्ये जे काही पैशाची वाढ होणार आहे, त्या जी काही जमा रक्कम आहे त्याच्यामध्ये ती साधारणपणे नसल्यासारखीच आहे. ती थोडक्यात आपण कॅश आपल्या घरी ठेवल्यासारखीच असणार आहे, कारण ते व्याजदर खूप कमी आहे आणि खूप नॉमिनल आहे. त्यामुळे सेव्हिंगमध्ये आपण जर तुम्ही तुमच्यापैकी काही जण अशा अर्थाने जर तुम्ही सेव्हिंगमध्ये पैसे ठेवत असाल तर मला वाटतं की तुम्ही ते सेव्हिंगमध्ये न ठेवता त्यातल्या तुम्ही डिपॉझिट्स केले तर ते जास्त ऑप्शन बेटर असू शकते. अर्थात त्याच्यामध्ये तुमचा कालावधी किती आहे, तुम्हाला कधी तो पैसा लागणार आहे ते पण महत्त्वाचं आहे.
गोष्टीला कन्सिडर करून मग तुम्हाला तो डिसिजन घ्यायला लागेल की तुम्हाला सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवून इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे की तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये पैसे टाकून इमर्जन्सी फंड हा तयार करायचा आहे. लास्ट जो ऑप्शन आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. तर म्युच्युअल फंडमधले काही स्कीम आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फंड पार्क करू शकताय तात्पुरता शॉर्ट टर्मसाठी किंवा छोट्या कालावधीसाठी. आता म्युच्युअल फंडमध्ये जे काही व्याज जे तुम्हाला इथे दिसतंय 7.3% हे मागच्या 1 वर्षाचं जे व्याज किंवा रिटर्न जे आलेलं आहे, व्याज नाही म्हणणार आपण, रिटर्न म्हणणार, कारण म्युच्युअल फंडमध्ये फिक्स इंटरेस्ट मिळत नाही कारण ते म्युच्युअल फंड आहेत. फिक्स डिपॉझिट्स, रिकरिंग डिपॉझिट्स, सेव्हिंग अकाउंट यांच्यावर आपल्याला फिक्स इंटरेस्ट मिळतं कारण ते बँकेचे प्रोडक्ट आहेत. म्युच्युअल फंड हा बँकेचा प्रोडक्ट नसल्यामुळे इथे आपल्याला रिटर्न मिळणार आहे. तर साधारणपणे मागच्या वर्षाचं ॲव्हरेज रिटर्न पकडलं काही ठराविक स्कीममध्ये ज्या इमर्जन्सी फंडसाठी आपण वापरू शकतो तर ते साधारणपणे 7.5 किंवा 7.3% आलेले आहे. आता म्युच्युअल फंड तुम्ही म्हणाल मग म्युच्युअल फंड आणि फिक्स डिपॉझिट्स हे सारखेच झाले, मग फिक्स डिपॉझिट्समध्ये केलेलं कधी पण चांगलं असं जर तुमचा विचार असेल तर त्यामध्ये एक आपल्याला डिफरन्स समजायला लागेल. तो कोणता? तर समजा तुम्ही आज फिक्स डिपॉझिट्स करायला गेले बँकेमध्ये, मार्च 2025 मध्ये तुम्ही बँक डिपॉझिट केलं. समजा तुम्ही 10,000 रुपयाची रक्कम डिपॉझिट म्हणून दिलेली आहे आणि तुम्ही मार्च 2026 साठी तुम्ही ती टाकलेली आहे आणि त्यासाठी बँकेने तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला 7% व्याज देऊ हे जे काही 10,000 तुम्ही डिपॉझिट दिलं त्याच्यावरती. आता पुढे काय झालं की 3 किंवा 4 महिने किंवा 5 महिन्यानंतर तुम्हाला अचानकपणे काही गरज आली आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे डिपॉझिट मोडायला लागलं, तर तुम्ही जाऊन हे FD मोडली. तर तुम्ही FD मोडली तरी सुद्धा तुम्हाला बँक 7% व्याज देणार आहे का? किंवा तुम्हाला मिळणारं जे ओव्हरऑल रिटर्न आहे ते 7% असणार आहे का? तर ते नक्कीच नसणार आहे. बँक काही पेनल्टी चार्जेस लावेल आणि कदाचित तुम्हाला मे बी 2.5%, 3%च तुम्हाला सेव्हिंगचं व्याज हे जे काही 10,000 आहे त्याच्यावरती देईल, कारण तुम्ही वर्षभर सांगितलं होतं थांबणार आहे पण तुम्ही त्याआधीच ते पैसे काढायला लागले. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर या प्रकारच्या काही ठराविक स्कीममध्ये तुम्ही पैसे टाकले आणि समजा तिथे 10,000 तुम्ही टाकले, आज मार्च 25 मध्ये तुम्ही गुंतवणूक केली आणि नंतर तुम्ही 2 महिने 4 महिन्यांनी काढायला गेले तर तिथे जे मिळणारं रिटर्न आहे ते बँकेसारखं तिथे तुम्हाला काही पेनल्टी कापून किंवा पेनल्टी मायनस करून तुम्हाला रिटर्न देणार नाही आहे. ते जे पण रिटर्न असणार आहे ते वर्षाचे आणि जे पण टोटल इथे रिटर्न दिसतात त्या प्रमाणात, त्या प्रपोर्शनेट तुम्ही जितके दिवस थांबले त्या प्रमाणामध्येच ते रिटर्न तुम्हाला मिळणार आहे. हा एक महत्त्वाचा फायदा म्युच्युअल फंडमध्ये आहे आणि जो कदाचित बँक FD मध्ये नसणार, कारण तुम्ही जो काही पिरियड आहे तो पिरियड सिलेक्ट केलेला आहे बँक FD मध्ये, नंतर तुम्ही तो पिरियड न पाळता तुम्ही आधीच ती FD तोडली. त्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे जे मी रिटर्न दाखवलेले आहेत हे इथे जसं तुम्ही बघता या स्लाईडमध्ये हे काही फंड्स किंवा या स्कीम्स आहे यांचं जे रिटर्न आलेलं आहे हे तुम्ही 2024 बघतायत त्याप्रमाणे मी तुम्हाला साधारण 7.3 हे आकडा सांगितलेला आहे. अर्थात इथे पण फरक अजून एक आहे. बँक इंटरेस्टमध्ये काय होतं आहे, जर तुम्ही 1 वर्ष थांबले तर आज बँक तुम्हाला जो पण इंटरेस्ट रेट सांगते त्याप्रमाणे तुम्हाला तेवढं व्याज मिळणार आहे. पण फंडमध्ये काय होतं आहे की भले ही जी काही टाईप आहे किंवा हा जो काही प्रकार आहे फंडचा त्याच्यामध्ये तुम्हाला जरी रिटर्न जे आहे ते स्टेबल मिळत असलं तरीसुद्धा थोडंफार प्रमाणामध्ये जे इथे रिटर्न दिसतं आहे त्याच्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतो. अर्थात तो खूप नॉमिनल असतो, खूप निग्लिजिबल असतो, अगदी 1-2% आपण म्हणू शकतो टोटल जर आपण विचार केला तर. म्हणजे तुम्ही तुलना करू शकता आणि तुम्ही बँक FD मध्ये जे मिळणार त्याच्याच तोडीस तोड कदाचित काही फंडचे ठराविक प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न हे मिळू शकतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघितले जे काही वेगवेगळे पर्याय आहेत त्यामध्ये जर तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा फिक्स्ड डिपॉझिट या संदर्भात तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा काही गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्ही मला नक्कीच कॉमेंट करून मेसेजमध्ये पाठवू शकतायत. आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी जे काही योग्य पर्याय फंडसाठी म्युच्युअल फंडमधले किंवा फिक्स्ड डिपॉझिटमधले ते आम्ही नक्कीच तुम्हाला सुचवू शकतो. आम्ही तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटची सेवा पण देऊ शकतोय आणि आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडची सेवा पण देऊ शकतोय. म्युच्युअल फंडसाठी तुम्हाला एक डेडिकेटेड अकाउंट पण आपण तयार करून देऊ शकतोय आणि तुम्हाला जर म्युच्युअल फंडचं अकाउंट तयार करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईन. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकताय. जर तुमचं KYC पूर्ण नसेल तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमचं KYC साठी लागणारी जी काही प्रोसेस आहे ती पण पूर्ण तुमच्यासाठी करू शकतोय.
तर मित्रांनो, या व्हिडिओ संदर्भात अजून काही तुमचे महत्त्वाचे फीडबॅक असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा. मित्रांनो, पाहिलं तुम्ही किती सारे ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचा वापर तुम्ही अगदी प्रॉपर रीतीने केला तर नक्कीच तुमचं इमर्जन्सी फंड हा खूप चांगला बनू शकतो. फक्त हे करत असताना काही गोष्टी किंवा काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते पॉईंट्स कोणते, तर ते पॉईंट्स म्हणजे हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे माझ्या हिशोबाने आणि ते तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही म्हणत असाल सर आम्ही ऑलरेडी इमर्जन्सी फंड केलेला आहे किंवा आमच्याकडे ऑलरेडी त्याचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, तर हे जे काही पॉईंट सांगितलेले त्या अनुसार तुमचा तो फंड आहे का नाही हे तुम्ही चेक करून बघू शकता. पॉईंट नंबर 1 हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण काय होत आहे, तुम्ही म्हटलंय की सर मी इमर्जन्सी फंड केलेला आहे, माझ्याकडे 50,000 रुपयाचा इमर्जन्सी फंड आहे किंवा कोणी म्हणाल की माझ्याकडे 1 लाख रुपयाचा इमर्जन्सी फंड आहे. पण तुम्हाला महत्त्वाचं लक्षात घेणं काय गरजेचं आहे की ठीक आहे चला तुमच्याकडे 1 लाख रुपयाचा तुम्ही फंड केलेलं खूप चांगली गोष्ट आहे, पण तो फंड पुरेसा आहे का? जर तुमचा महिन्याचा खर्च समजा 30,000 रुपये आहे आणि तुमच्याकडे जर इमर्जन्सी फंड हा 1 लाख रुपयेच आहे तर तुम्हाला किती दिवस तो पुरेल? साधारणपणे 3 महिनेच फक्त. मग जर तुमचं काही कारणामुळे जॉब बदलला, नोकरी गेली किंवा बिझनेस बंद पडला तर मग 3 महिने तर हा खर्च सगळा चालेल, त्याच्यानंतर काय करणार? मग अशा परिस्थितीत काय होईल की अशा परिस्थितीत मग नाईलाजाने आपल्याला जी मिळणारी नोकरी, जी पण काही नोकरी भेटेल, आपल्याला आवडो अगर ना आवडो, पसंत पडो किंवा आपल्याला अपेक्षित असं सॅलरी पॅकेज नसला तरी सुद्धा आपल्याला ते करायला लागेल. का बरं? कारण आता आपल्याकडे इमर्जन्सी फंड उरलेला नाहीये आणि आपल्याला घरच्या जबाबदाऱ्या आणि बाकीच्या गोष्टींसाठी अर्निंग होणं गरजेचं आहे. मग शेवटी नाईलाजाने आपण काही पण ऑप्शन निवडून घेणार. मग असं जर असेल किंवा असं जर घडलं तर मग इमर्जन्सी फंड करून फायदा काय ना? मग त्याचा यूजच झाला नाही. भले तुम्ही इमर्जन्सी फंड खूप आधीपासून तयार ठेवला तरी सुद्धा. म्हणजे इमर्जन्सी फंड हा योग्य नसणं ही पण सर्वात मोठी चूक आहे आणि ती म्हणजे असं म्हणू शकतो की कमी इमर्जन्सी फंड असणं हा जवळपास इमर्जन्सी फंड नसण्यासारखाच विषय आहे किंवा तसं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे तुम्हाला करेक्ट फंड अमाऊंट ठरवायला लागेल आणि त्याप्रमाणे तुमचा इमर्जन्सी फंड असणं हे खूप गरजेचं आहे. त्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे काही ऑप्शन्स आपण बघितल्या, तर या ऑप्शन्सपैकी तुमची जी काही गरज आहे किंवा तुमचं सध्याची परिस्थिती आणि तुमची रिक्वायरमेंट किंवा आर्थिक उद्दिष्ट जे पण काय आहे तर त्याला अनुसरून तुम्हाला योग्य पर्याय निवडणं गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्याने केला म्हणून मी पण तोच पर्याय करायला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. जसं आपण पाहिलं की तुम्ही जर इमर्जन्सी फंड म्हणून कॅश तुम्ही तशीच घरात ठेवाल तर तिचा काही यूज होणार आहे का? तर नाही, कारण ती शेवटी रिस्क पण असणार आहे ना. तुम्ही कॅश म्हणून तो फंड ठेवला आणि उद्या समजा काही झालं, चोरी झाली, तर शेवटी तुम्ही तो इमर्जन्सी फंड ठेवला त्याचा काही यूज होणार नाही. तसंच तुम्ही जर पैसा ठेवला पण तो सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवला तर तो सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवल्यानंतर तुमचं जे काही गोल आहे त्याच्या अनुसार त्याच्यामध्ये तेवढी वाढ होते का नाही होते ते पण बघायला लागेल ना. नाही तर मग तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसा ठेवला आणि तिथे तुम्हाला व्याज कमी मिळालं त्यामुळे तो फंड पाहिजे तेवढा वाढला नाही तर शेवटी परत तीच गोष्ट होईल की तुम्हाला तो पैसा पुरणार नाही, इमर्जन्सी फंड हा पुरणार नाही तर मग त्याचा यूज पण नाही ना. तर तसं नको व्हायला ना. त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे. परत त्याच्यामध्ये तुम्हाला पिरियड पण माहिती असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जो काही ठरवत आहे तर तुम्हाला पैसा कधी लागणार. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही केसेसमध्ये असं काय आहे की मग तुम्हाला 6 महिने लागणार तर मग तुम्हाला तसं पर्याय निवडायला लागेल. एखादं आर्थिक उद्दिष्ट किंवा फायनान्शियल गोल असं असेल की जिथे तुम्हाला वर्षभरानंतर पैसा कदाचित लागणार किंवा 2 वर्षांनी लागणार. मग तुम्हाला जे काही चॉईस आहे किंवा ऑप्शन आहे तुम्हाला त्या पद्धतीने सिलेक्ट करायला पाहिजे ना. जर तुम्हाला 2 वर्षांनी पैसे लागणार आहे किंवा 2 वर्षांनी कदाचित तुम्हाला तो फंड वापरायचा आहे जो आपण इमर्जन्सी फंड म्हणून बनवणार आहे तर मग त्या केसमध्ये तुम्ही तो पैसा कॅशमध्ये ठेवून किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवून त्याचा काही फायदा नाही. त्यापेक्षा मग तुम्ही फिक्स डिपॉझिट केलेलं बेटर आहे किंवा तुम्ही फंडमध्ये जे आपण इथे पर्याय बघितले अशा प्रॉपर फंडच्या स्कीममध्ये तुम्ही टाकला तर कधी त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सरसकट असं जनरल काही गोष्टी करणं त्यातल्या त्यात चुकीचं होऊ शकतंय. एक चांगली गोष्ट की तुम्ही करतायत किंवा तुम्ही करत असाल तर ती चांगली गोष्ट आहे, पण एक पाऊल अजून आपण पुढे जाऊ शकतो ना की जे काय आहे त्याच्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्ही कदाचित वर्कआउट करून जास्त चांगला रिझल्ट तुम्हाला भेटू शकतो. त्याच्यानंतर गरज पडली तर आपल्याला प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं आहे, कारण शेवटी हा पैशाचा विषय आहे ना. तर बरेच जणांना हे समजत नाही आणि बरेच वेळेस काय होतं आहे जनरली आपण बहुतेकांचं आपलं ठरलेलं रुटीन आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की फिक्स डिपॉझिट आपण करतो तर आपल्याला माहिती आहे की आपण बँकेत जायचं आणि तिथे जाऊन फिक्स डिपॉझिट करायची आणि निघून यायचं. पण मग
आपण असं पण बघायला पाहिजे ना की एका बँकेत जाण्यापेक्षा किंवा एकाच बँकेत करण्यापेक्षा आपण 2 बँकांचा इंटरेस्ट रेटचा तपास करायला पाहिजे. बाकीच्या बँका किती देत आहेत व्याजदर ते बघायला पाहिजे. कोणती बँक चांगला व्याजदर पण देते आहे आणि कोणती बँक तेवढी सिक्युअर आहे, या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग ते आपण समजून घेणे गरजेचं आहे. तर ते आपण आपल्या अनुभवाने कदाचित काही डिसिजन आपण घेत असतो, पण त्यासोबतच जर आपण योग्य प्रोफेशनल हेल्प घेतली तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर योग्य कुठल्या अर्थाने की तुम्ही बँकेत जाऊन बँकेच्याच व्यक्तीला विचाराल तर तो कदाचित सगळ्या गोष्टी तेवढ्या क्लिअरली मे बी तो सांगू शकणार नाही किंवा कदाचित माहिती असलं तरी तो सांगणार नाही, असं होऊ शकतंय ना. तेच तुम्हाला एक तटस्थ आपण म्हणतो ना न्यूट्रल सल्लागाराची गरज लागेल, जो की तुम्हाला तटस्थरित्या तुम्हाला एक प्रॉपर काहीतरी योग्य असा सल्ला किंवा ॲडवाईस देऊ शकेल किंवा काही गोष्टी तुम्हाला क्लिअरली सांगू शकेल की असं नाही असं करायला लागेल किंवा या ऑप्शनमध्ये तुम्हाला हे होईल किंवा त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला असं भेटेल. या गोष्टी कम्पेअर करून तो तुम्हाला काही गोष्टी तुमच्यासाठी कोणत्या त्यातल्या जर प्रॉपर असतील ते तुम्हाला सजेस्ट करू शकेल. तर त्यामुळे तुम्ही प्रोफेशनल हेल्प ही योग्य रीतीने घ्यायला पाहिजे. वर्षानुवर्ष काय होत आहे, अजून एक महत्त्वाचा पॉईंट हा पण आहे ना की आपण बघतो की बरेच वर्षापासून आपलं एखादं बँकेत अकाउंट असतं, खातं असतं आणि आपण तिथे वर्षानुवर्ष जात असतो आणि कदाचित तो जो काही काळ आहे तो काळ पण तसा असतो की ज्यामध्ये जो तिथे समोर बसलेला व्यक्ती तो पण कदाचित आपल्याला काही गोष्टी चांगल्या रीतीने सांगत असतो, कारण त्याची जी काही गरज आहे किंवा त्याची जी काही परफॉर्मन्सची रिक्वायरमेंट आहे ती त्यावेळेस कदाचित वेगळी असते. पण आजच्या तारखेला आपण सरासरी बघितलं, तुमचा अनुभव असेल, तुम्ही अनुभव केला असेल की आपण जेव्हा बँकेत जातो तेव्हा आपण बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करणं किंवा काढणं ही जी काही बेसिक जी फॅसिलिटी आहे किंवा लोन घेणं ही जी काही गोष्टी आहेत याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या काही गोष्टी ना त्या जास्त आपल्याला सजेस्ट केल्या जातात किंवा त्याबाबत जास्त सर्व्हिसेस आपल्याला ऑफर केल्या जातात. आणि ते का बरं, कारण तिथल्या स्टाफला किंवा तिथल्या लोकांना त्या बाबतीमध्ये जास्त टार्गेट्स दिलेले असतात आणि त्यांना त्या बाबतीत जास्त काम करायला सांगितलं जातं. त्यामुळे ते त्या हिशोबाने किंवा त्या पद्धतीने आपल्यासमोर त्या गोष्टी सांगत असतात, आपल्याला ते सजेस्ट करत असतात. त्यामुळे तुम्ही योग्य ती हेल्प घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि शेवटचा म्हणजे टॉपअपचा अर्थ. तर टॉपअपचा अर्थ काय आहे, तर काय होतं आहे, समजा मी एकटा आहे तर मी माझ्या एकट्या माणसाचा खर्च समजा 10,000 रुपये आहे. तर मग माझा जो इमर्जन्सी फंड आहे, आपण जसं बघितलं की 6 महिने ते 12 महिन्यांच्या हिशोबाने कदाचित 60,000 ते 1,00,000 रुपये माझा हा इमर्जन्सी फंड आहे जो माझ्या सध्याला पुरेसा आहे. पण पुढे काय झालं की पुढे समजा माझं लग्न झालं किंवा माझी फॅमिली आहेत, नवरा बायको आहे, नंतर मग घरात नवीन मेंबर्स ॲड झाले, तर मग त्या केसमध्ये ते मेंबर्स ॲड झाले किंवा फॅमिली वाढली तरीसुद्धा मी 10,000 रुपयाप्रमाणे जर इमर्जन्सी फंड 6 महिने किंवा 1 वर्ष जर ठेवला तर तो पुरेसा नाही ना. मग त्यावेळेस मला त्याप्रमाणे चेंजेस करणं गरजेचं आहे, कारण शेवटी खर्च हा प्रत्येकाला लागणार आहे ना. मग प्रत्येकाचा खर्च बदलला तर टोटल खर्च आपल्याला ॲड करायला लागेल. एकटा माणसाचा खर्च आणि 4 माणसांचा खर्च यामध्ये नक्कीच फरक हा राहणार आहे. आणि मग त्याला अनुसरून आपल्याला जो टोटल इमर्जन्सीचा जो फंड आहे त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. मग कदाचित आपल्याला मे बी 3 लाख किंवा 2 लाख किंवा 4 लाख असा काही फंड प्लॅन करायला लागेल, कारण आपली फॅमिली बदललेली. तर हे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे पॉईंट सगळे तुम्ही लक्षात घेतल्यानंतर मग कदाचित एक प्रॉपर गोष्टी किंवा प्रॉपर ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करून जर केलं तर कदाचित तुम्हाला त्याचा परिणाम जास्त चांगला भेटू शकतोय. तर मित्रांनो, बघितलं आपण की कशा पद्धतीने इमर्जन्सी फंड हा किती महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि इमर्जन्सी फंड आपला किती मोठं काम करू शकतोय, किती अडचणी आपल्या त्या कमी करू शकतोय, हे तुम्हाला हे जे काही मी पॉईंट्स तुमच्यासोबत डिस्कस केले त्यावर नक्कीच लक्षात आलं असेल. त्यासोबतच बाकीचे जे काही ऑप्शन्स आपण बघितले की इमर्जन्सी फंड मध्ये आपल्याला इमर्जन्सी फंड तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी सध्या कोणते ऑप्शन्स आहेत, त्या प्रत्येक ऑप्शन्समध्ये आपल्याला काय मिळतंय काय नाही मिळत आहे, किंवा ते झाल्यानंतर कोणते महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे इमर्जन्सी फंड हा बनवताना, या सगळ्या गोष्टी आपण आता या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. हे जे काही व्हिडिओमध्ये मी काही तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे हे ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंट करून मेसेजमध्ये पाठवू शकता. त्याबरोबरच आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहितीचे जे व्हिडिओ तुमच्या
साठी जेव्हा आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ती माहिती वेळेवर पाहू शकाल. आणि याबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या महिला प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद.